नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आधार या ठिकाणी अपडेट कसं करायचं, जर तुम्ही आधारमध्ये ॲड्रेस अपडेट करायचा असेल किंवा तुम्हाला सन ऑफ किंवा केअर ऑफ म्हणून तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या गार्डियनचं नाव या ठिकाणी लावायचं असेल तर ते कसं करायचं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसिजर मी दाखवलेली आहे। शेवटपर्यंत प्रोसिजर बघून घ्या। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अपडेटसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आधारच्या वेबसाईटवरती यायची आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल। यामध्ये बघा, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आधारची वेबसाईट आहे। माय आधारवरती या ठिकाणी बरेच दिलेलं आहे। अपडेट युअर आधार दिलेलं आहे, गेट आधार दिलंय, आधार सर्व्हिसेस दिलंय, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपडेट करू शकता, तुमचा ॲड्रेस सुद्धा अपडेट करू शकतात किंवा तुम्ही काय अपडेट केलंय याचं या ठिकाणी हिस्ट्री किंवा स्टेटस सुद्धा चेक करू शकतात। तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला ॲड्रेस अपडेट करायचा आहे। तर अपडेट आधार मध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये लॉग इन करून घ्यायचंय। आता मी लॉग इन केलेलं आहे ऑलरेडी। तुम्ही तुमचा आधार नंबर आणि खाली कॅप्चा टाकून लॉग इन करा। ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला आतमध्ये यायचंय। यामध्ये बघा, तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिसतील। या ठिकाणी ॲड्रेस अपडेट आहे, डाउनलोड आधार आहे, ऑर्डर आहे, आधार पीव्हीसी कार्ड तुम्हाला जर ऑनलाईन मधूनच अपडेट करायचं असेल किंवा या ठिकाणी बघा तुम्ही ऑलरेडी सगळं अपडेटेड आहे आणि तुम्हाला जर तुमचा प्रूफ ऑफ आयडेंटिटी किंवा ॲड्रेस जर टाकायचा असेल तर फ्री मध्ये त्या ठिकाणी 14/6/2026 पर्यंत तुम्हाला अपडेट करता येतं। याचा अर्थ असा आहे की यामध्ये तुम्हाला तुमची जी अपडेट आहे, आधार जे आहे ते पूर्णपणे अपडेटेड राहील। तुम्ही कोणत्याही स्कीम रिलेटेड जोडलेले असाल तर तुम्हाला त्या स्कीमचे फायदे भेटत राहतील। तुम्ही बँक स्टेटिंग स्टेटस असेल सगळं काही या ठिकाणी करू शकतात। या ठिकाणी बघा, आपल्याला आजचा मेन आहे ॲड्रेस अपडेट करायचा। याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन पद्धती आहेत। एक अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट आहे, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट यूज करून या ठिकाणी ॲड्रेस अपडेट करू शकतात। यामध्ये बघा, खाली जे आहे ते प्रोसेस दिलेली आहे। यामध्ये डॉक्युमेंट रिक्वायर्ड असेल ते आपल्याला लावायचं आहे व्हॅलिड। प्रोसेसिंग फी त्याची 75 रुपये आणि या ठिकाणी प्रोसेसिंग टाइम 30 दिवसापर्यंत दिलेला आहे। यामध्ये खाली प्रोसेस कशा पद्धतीने होते ते या ठिकाणी सांगितलेले आहे। दुसरी पद्धत आहे, या ठिकाणी बघा, हेड ऑफ फॅमिली बेस्ड अपडेटर, म्हणजे तुम्ही हेड ऑफ फॅमिलीचा आधार यूज करून जर त्यांच्यावरती व्यवस्थित ॲड्रेस असेल तर त्याच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायचा असं या ठिकाणी आहे। तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा क्लिक करू शकता। या ठिकाणी सेम प्रोसेस आहे, पण त्यामध्ये तुम्हाला हेड ऑफ फॅमिलीचा ॲड्रेस टाकावा लागतो। लक्षात घ्या, तोच ॲड्रेस तुमच्या आधारला या ठिकाणी अटॅच होतो। तर फीस तेवढीच आहे, प्रोसेसिंग टाइम तेवढाच आहे आणि याला सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावं लागतात। तर या ठिकाणी बघा, आपण जे आहे ते ॲड्रेस अपडेट करणार आहोत आपण स्वतःचा, ठीक आहे। अपडेट ॲड्रेस युजिंग आपले डॉक्युमेंट यूज करून आपलं, म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं घरी असताल, घरी तुम्ही कोणतं डॉक्युमेंट यूज करणार आहेत तर समजा तुमच्याकडे लाईट बिल असेल किंवा एखादा आयडी असेल गव्हर्नमेंटचा किंवा दुसरं काही असेल तर आपण चेक करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, जे आहे अपडेट आधार ऑनलाईन मध्ये आलेले आहे, नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, यामध्ये जेवढे तुमचे पेंडिंग आहेत, म्हणजे तुम्ही किती वेळेस अपडेट करू शकतात ते दिलेले आहे। तुम्हाला याच्यावरून हे करता येत नाही, लक्षात घ्या, काढून घेतलंय। ॲड्रेस साठी नो लिमिट ठेवलेले आहे। यामध्ये बघा, आपल्याला या ठिकाणी जे आहेत व्हॅलिड डॉक्युमेंट काय काय लागतात अपडेट करायला, अपलोड करायला, ते या ठिकाणी दिलेले आहे। याच्यावरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला जे ॲड्रेस साठी आहे तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट यूज करू शकतात किंवा पासपोर्ट असेल किंवा या ठिकाणी प्रूफ लीगल गार्डियनशिपचं असेल तर ते सुद्धा यूज करू शकतात। त्यानंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी OCI कार्ड अलॉंग विथ व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट असेल, कुणी या ठिकाणी नसतील तर या पद्धतीचे जे आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत। खाली बघा, इम्पॉर्टंट नोट सुद्धा दिले आहेत, तुम्ही ते व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकतात। यामध्ये बघा, प्रोसीड टू आधार करा, या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, माझा या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे, हा करंट डिटेल आहे, म्हणजे तुमच्या आधारमध्ये सुद्धा जे बॅक साईडला तुमचा ॲड्रेस असेल तो या पद्धतीने दिलेला असेल। त्यामध्ये प्रिव्ह्यू होईल, नंतर पेमेंट करायचंय। या ठिकाणी बघा, डिटेल्स टू बी अपडेटेड दिलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला नाही का ॲड्रेस डिटेल व्यवस्थितरित्या त्या मेन्शन करायचंय जे आपल्याला टाकायचं आहे। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला सगळ्यात आधी इंग्लिशमध्ये दिले, नंतर आपल्या मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये इथं टाईप करायचं आहे, ऑटोमॅटिक मराठीमध्ये या ठिकाणी येऊन जाईल। तर तुम्हाला हे व्यवस्थितरित्या हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट नंबर, स्ट्रीट, लोन, लेन असेल, एरिया, लँडमार्क, पिनकोड, स्टेट खाली असेल आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट, विलेज आणि पोस्ट ऑफिस तुमचं कोणतं आहे, कोणत्या शहराच्या जवळ आहे किंवा गावाच्या जवळ आहे ते या ठिकाणी टाकायचे। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मी माझा ॲड्रेस टाकून घेतलेला आहे, परंतु तुम्ही टाकताना या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला S/O करायचंय किंवा C/O करायचंय। याचा अर्थ असतो सन ऑफ किंवा केअर ऑफ असतो, तुमची काळजी घेणारा किंवा गार्डियन कोण आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला ऑब्लिक टाकून पुढे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय किंवा आईचं नाव टाकायचं किंवा जे कोणी तुमचे या ठिकाणी गार्डियन असतील त्यांचं नाव टाकायचंय। लक्षात घ्या, हे नाव टाका, हे कंपल्सरी आहे। ॲड्रेसमध्ये जर हे टाकलं नाही तर तुम्हाला पुढे परेशानी होऊ शकते।
तर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या स्ट्रीट लेन असेल किंवा एरिया असेल तुमचा व्यवस्थितरित्या पूर्णपणे भरून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी मॅन्युअल अपलोडवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर खाली बघा तुम्हाला एक या ठिकाणी पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर खाली बघा व्ह्यू इम्पॉर्टंट क्वालिटी स्पेसिफिकेशन जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल. खाली क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करायचे, फोटो आयडी कार्ड असेल या ठिकाणी, किंवा या ठिकाणी बघा खाली वोटर आयडी कार्ड सुद्धा आहे किंवा ई आयडेंटिटी कार्ड आहे. त्यानंतर बघा खाली या ठिकाणी स्टँडर्ड सर्टिफिकेट आहे MPMLA कडून, किंवा रेशन कार्ड असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल. तर मोस्टली या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल किंवा रेशन कार्ड जे आहे ते वापरले जातात. यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी बिल हे 3 महिन्याच्या बाहेरचं नसलं पाहिजे, जवळच असलं पाहिजे, लक्षात घ्या तुम्हाला. त्यानंतर खाली बघा तुम्ही बघू शकता SC ST OBC सर्टिफिकेट तुमचं जर कास्टचं असेल, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते या ठिकाणी अपलोड करा. इंडियन पासपोर्ट असेल तर तो सुद्धा करू शकतात. वेगवेगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी सर्व बघून घ्या. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी बनवायचे आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर खाली टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतील बघा, त्याला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचंय. तर ते वाचून घ्या. या ठिकाणी तुम्हाला ते 3 महिन्यापेक्षा जास्त या ठिकाणी जुनं नाही असलं पाहिजे या ठिकाणी, किंवा त्याच्यावरती नेम आणि ऍड्रेस असला पाहिजे तुमचा. या ठिकाणी बघा खाली आय हॅव रीड अंडरस्टूड द डॉक्युमेंट ॲडवायझरी दिलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेप्ट करायचंय. ऍक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटवरती क्लिक करून या ठिकाणी बघा आता डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावं लागणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंटवरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी फाईल आहे ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर फाईल या ठिकाणी लक्षात घ्या तुमची 2 MBच्या आतमध्ये असली पाहिजे. JPEG असेल, JPEG असेल किंवा या ठिकाणी PDF असेल तर ती 2 MBच्या आतमध्ये असली पाहिजे. अपलोडवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर थोडा वेळ गेली या ठिकाणी फेच करायला. तुमचं या ठिकाणी PDF जी असेल ती या ठिकाणी बघा तुमची दिसायला चालू झालेली आहे. याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस असेल, बाकीच्या डिटेल दिलेल्या असतील. तुम्हाला या ठिकाणी खाली घ्यायचंय, खाली बॉक्समध्ये क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यूवरती क्लिक करायचंय. तर आपली अपलोड झालेली आहे फाईल या ठिकाणी. आता अपलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक करायचंय. नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी प्रिव्ह्यू दिसेल. आपण जो ॲड्रेस अपडेट केलेला आहे तो या ठिकाणी वरती इंग्लिशमध्ये खाली मराठीमध्ये दिसून जाईल, आणि त्यासोबत आपण या ठिकाणी त्यासोबत जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला दिसेल. जर तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचा असेल, जसं की या ठिकाणी माझ्या नावामध्ये समजा या ठिकाणी काही बदल करायचा आहे, तर तुम्हाला वापस या ठिकाणी एडिटमध्ये जायचंय. एडिट जे या ठिकाणी दाबल्यानंतर तुम्हाला झालेला बदल जो करायचा आहे तो तुम्ही एडिट करू शकता. एडिट केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. सगळे बदल या ठिकाणी झालेले आहेत. बॉक्सवरती क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी पेमेंटसाठी पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल. 75 रुपये या ठिकाणी फी जी आहे ती या ठिकाणी भरायची आहे तुम्हाला. खाली या ठिकाणी बघा दिलेला बॉक्स दिसतोय तुम्हाला लेफ्ट साईडला, त्या बॉक्समध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली 2 पर्याय दिसतील, त्याच्यापैकी कोणत्याही एका पर्यायावरती क्लिक करा आणि या ठिकाणी मेक पेमेंटवरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल. तुम्ही QR कोड किंवा नेट बँकिंगचा वापर करून पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस बघण्यासाठी राईट साईडला अपडेट, आधार अपडेटवरती क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी बघा 2 पद्धती दिसत असतील. एका मध्ये आपला जो आहे पहिल्यांदा पेमेंट सक्सेसफुल झालं नव्हतं. जर नाही झालं तर तुम्ही वापस रिटर्नमध्ये पेमेंट करा. तुम्हाला या ठिकाणी खाली बघा आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता या ठिकाणी स्टेज बाय स्टेजमध्ये आपल्या सगळ्या प्रोसिजर आहेत त्या या ठिकाणी कंप्लीट होतील आणि येत्या 30 दिवसाच्या आतमध्ये तुमचं ॲड्रेस अपडेट जे असेल ते कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही आधार जे आहे ते डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर तुम्ही बघितलेली असेल. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करून हा या ठिकाणी ॲड्रेस जो आहे तो अपडेट करून घ्या. या ठिकाणी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.